उद्या साजरी होतली शिवजयंती, पण उत्साह आजपासून सुरू झालो. ढोल ताशांचो आवाज अजून लागाचो, पण शिवरायांचो जल्लोष आधीच मनात घुमता. जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांनी आपण शिकवला धैर्य काय असता, स्वराज्य काय असता आणि आपल्या मातीसाठी जगणं काय असता. मूर्ती समोर उभा राहिला की आपण वाटतं की काहीतरी करू होया, आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या शिवरायांच्या नावासाठी. आज मूर्तीसमोर उभ्या राहून याकच वाटतं, आपण किती भाग्यवान असो की अशा महान राजाच्या भूमीत जन्म केलो. हे मूर्ती फक्त मूर्ती नाहीत, तर आपल्या इतिहासाची आठवण असा. शिवरायांचं नाव घेतला की अंगात वेगळीच ताकद येता. ही तयारी फक्त उत्सवासाठी नसता, तर पुढच्या पिढीक इतिहास समजा होयो, त्यांना प्रेरणा मिळा होई यासाठी असता. शिवजयंती म्हणजे संस्कृती, आपलो इतिहास, आपलो अभिमान जपण्याचा ह्यो दिवस. आणि ह्या तयारीत सहभागी होणं म्हणजे स्वतः महान विचारांशी जोडून घेणं. आणि तेच विचार आपण अशा लहान मुलांकडून दिसून येतो. शिवबांबरोबर खेळल्या जात. कधी कधी शिवबा ही त्यांच्या बरोबर त्यांच्या झोपडीत खेळल्या जात. त्यांची कांदा भाकर आवडीनं खात. त्यांच्याशी 2-3 खेळ खेळत. जणू रानातील पाखरे, बोल ती पोपट, पोपट, कोकिळा, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. त्यांना मातीची हत्ती, घोडे, किल्ले बनवणे हे रचन त्यांचे छंद. लपंडाव, भोवरा, चेंडू यांचे नेहमीचे खेळ. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडत. धन्यवाद. आज आमच्या वाडीत वेगळाच वातावरण निर्माण झाला, कारण आपल्या सर्वांच्या अभिमानाचा दिवस जवळ येतो, तो म्हणजे शिवजयंतीचो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची सुरुवात झाली की प्रत्येकाच्या मनात वेगळीच ऊर्जा निर्माण होता. शिवजयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि प्रेरणेचा दिवस असा. मंडप उभारण्याचं काम जोरात चालू असा. प्रत्येक जण आपला जमात असा काम करता. ही एकजूट पाहिली की अभिमान वाटता. शिवजयंती साजरी करताना आपल्या महाराजांनी दिलेले संस्कार आठवतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत, स्वराज्याचं स्वप्न आणि प्रजेवर प्रेम करण्याची शिकवण. महाराजांनी दाखवलेला मार्ग आज पण आपल्या जीवनात दिशा देतात. यावर्षीची शिवजयंती तितक्याच उत्साहात आणि अभिमानात साजरी करूया आणि महाराजांचा विचाराचा वारसा पुढे नेऊया. जय भवानी, जय शिवाजी.